नमस्कार, मी रश्मी केडीकर आणि नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। देशाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आज उत्सव जो आहे आपण महाउत्सव जो आहे आपण साजरा करतोय आणि आता मी नागपूर येथे आली आहे। पहिल्या टप्प्याचं लोकसभा निवडणूक जी आहे ती पार पडती आहे। 21 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि पूर्व विदर्भात जी आज निवडणूक पार पडती आहे आणि अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। पंतप्रधान या निवडणुकीतून ठरत असतो आणि ते ठरवण्याचं सगळ्यात मोठं या निवडणुकीत काम करत असतात ते म्हणजे आपले मतदार आणि त्यांच्याशी आता आपण संवाद करणार आहोत। तुमचं मतदान झालंय? हो। कोणाला म्हणजे तुम्हाला खासदार कसा हवाय? खासदार चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे आणि मेहनती पाहिजे, घरोघरी जाणारा पाहिजे, बस। इथे आणखी आपल्याला दादा तुमचं मतदान झालंय? हो। तुम्हाला खासदार कसा हवाय? कुठल्या बेसिसवर तुम्ही मतदान केले? बेसिक म्हणजे जे गडकरी साहेबांचं नागपूरसाठी जे योगदान आहे, जे त्यांनी जे डेव्हलप केलं त्याकडे पाहून आम्ही मतदान केलं आहे। देशाची अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आहे। यावर आपला पंतप्रधान याच्यावर आणि म्हणजे निर्णय ठरलेला असतो आणि मतदार जो आहे सगळ्यात महत्त्वाचा वाटा मतदाराचा असतो। मतदार म्हणून काय सांगा? माझं मतदार म्हणून हेच आहे की देशाचा विकास झाला पाहिजे, त्यावर जे बेरोजगार आपले मुलं आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे। आणखी देश म्हणजे जेही आपल्या याच्यात देशात बेरोजगारी चालू आहे आता सध्या, चोऱ्या चपाट्या ह्या बंद झाल्या पाहिजे आणि प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। तुम्हाला खासदार कसा हवाय? खासदार आमच्यामधूनच हवा, म्हणजे तो नागपूरचा प्रॉपर असला पाहिजे आणि नागपूरच्याचसाठी विकास केला पाहिजे, बाकी अदर ठिकाणचा नको आम्हाला। धन्यवाद। आपण बाकीच्यांशीही चर्चा करणारच आहोत। इथे महत्त्वाची ही निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक, आणि देशाचा पंतप्रधान सुद्धा या निवडणुकीतून बनतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भूमिका जे पार पडतात ते म्हणजे मतदार राजा असते। आणि मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? मतदार म्हणून प्रत्येकाने वोटिंग केलं पाहिजे, मत दिलंच पाहिजे। जितकं मतदान चांगलं होईल तेवढं लोकशाहीची हे मेंटेन राहील। आणि खासदार तुम्हाला कसा हवाय? सर्व कामं करणारा खासदार पाहिजे, कामं करणारा पाहिजे। तुम्ही कुठल्या बेसिसवर वोट केले? आम्ही फक्त कामाच्या ह्याच्यावर केले। ताई, मी तुमच्याकडे येईल। आता आपण पाहतो की या मतदारसंघात आता आम्ही जितके महिला मोठ्या प्रमाणात आम्हाला बघायला मिळत आहे, एक मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल? हे मतदार म्हणून महिलांनी बाहेर निघायलाच पाहिजे ना, घरात राहून काही होणार नाही। तुम्हाला जो बदल हवा आहे तो तुम्ही बाहेर निघून आपलं मत नोंदवलंच पाहिजे। तुम्हाला खासदार कसा हवाय? तुम्ही एका खासदारामध्ये काय बघता? खासदारांनी जो येईल त्याचं काम केलं पाहिजे, काहीही न बघता, कुठलाही क्रायटेरिया न ठेवता त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे। धन्यवाद ताई।